ज्यावेळेस माझी आई, माझी बायको, मी आम्ही सगळे रडलो होतो त्या व्हिडिओमध्ये. म्हणजे ते ऑटोमॅटिकली आसू निघून गेलते. तर ती कमेंट आता मला हसू येते. म्हणजे आता 2 दिवसापूर्वी परत ती कमेंट आली, पण त्या कमेंटचा एवढा इम्पॅक्ट नाही झाला माझ्या लाईफवर. जेव्हा तेव्हा झाला होता, तेव्हा पण आता नाही झाला. की बाबा तुझ्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली, बाबा ही शपथ मरून जायला पाहिजे, अशा कमेंट्स केल्या. आता ते मला बोलायला पण खूप हे होत आहे किंवा अशा कमेंट्स. आणि बाकी जे लोक दुसरे आहेत, ते रडायचा व्हिडिओ जो टाकला होता तो 1.8 मिलियन म्हणजे 18 लाख लोकांना बघितलेला होता. अरे आणि तेव्हाच सगळा गोंधळ उडाला. गोंधळ कसा की कॉमेंट्समध्ये लोक म्हणाले की जेव्हा आपण कोणाला भावपूर्ण श्रद्धांजली देतो तेव्हा त्याची लाईफ वाढत जाते. आता ह्या गोष्टी आम्ही पॉझिटिव्हली घेतल्या, पण तेव्हा आम्ही व्हिडिओ बंद करायचा निर्णय घेतला होता. आणि अचानकपणे रोस्टिंगचे व्हिडिओ पडायला लागलेत एका चॅनलचे, जे मोठे मोठे क्रिएटर, सगळ्यांचे नाव घेणार नाही मी, पण जे मोठे मोठे क्रिएटर आहे रोस्टिंगवाले, त्यांचे व्हिडिओज पडायला लागले आणि मला रोस्ट करू लागले की बाबा हा असा कसा आहे, हा असा करतो. माझ्या सगळ्या व्हिडिओला रोस्ट करणं चालू केलं. तर तेव्हा वाटायला लागलं, अरे मी एवढा वाईट करतो.